चला, आज एका खूप जुन्या आणि गुंतागुंतीच्या संघर्षाबद्दल बोलूया. अरब जग आणि इराण या दोघांमध्ये इतकं वैर का आहे आणि आजच्या जगात त्यांचा या नात्यामुळे जे काही घडतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पण एक प्रश्न आहे जो अनेकांना पडतो. तो म्हणजे एका बाजूला आहेत प्रचंड श्रीमंत अरब देश आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यांचा सगळ्यात मोठा धोका इराण. तरीही इराणकडून सतत काही ना काही कुरापती सुरू असताना हे अरब देश थेट लढाई का करत नाहीत? हे थोडं विचित्र वाटतंय नाही का? पण याचं उत्तर इतकं सोपं नाही. त्याची मुळं इतिहासात खूप खोलवर दडलेली आहेत. हे बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत अरब राष्ट्र, ज्यांच्याकडे तेलाचा अफाट पैसा आहे, जगातील सर्वोत्तम शस्त्र आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे इराण, ज्याची अर्थव्यवस्था निर्बंधांमुळे डबघाईला आली आहे. इराण थेट युद्ध करत नाही. तो छुप्या पद्धतीने, म्हणजे आपल्या हस्तकांकरवी संपूर्ण प्रदेशात अशांतता माजवतो. मग इतकं सगळं असूनही अरब देश इराणवर थेट कारवाई का करत नाहीत? हाच तर कळीचा मुद्दा आहे. आजचं हे कोडं सोडवायचं असेल ना, तर आपल्याला अक्षरशः हजारो वर्ष मागे जावं लागेल. त्यावेळेत जेव्हा या दोन लोकांचे मार्ग, त्यांच्या ओळखी कायमच्या वेगळ्या झाल्या. कारण आजच्या वादाची बीजं तेव्हाच पेरली गेली होती. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. जेव्हा आपण यांच्या वंशावळीचा अभ्यास करतो तेव्हा दिसतं की यांचे मूळ स्रोतच वेगवेगळे आहेत. बायबलनुसार अरब लोक हे अब्राहम आणि त्याचा मुलगा इस्माईल यांचे वंशज मानले जातात. तर पर्शियन लोक हे नोहाचा मुलगा शेम आणि त्याचा मुलगा एलाम यांच्या वंशातील आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच हे दोन गट, हे दोन वंश पूर्णपणे वेगळे आहेत. आता इस्माईलच्या वंशजांबद्दलचं हे जे वर्णन आहे ते खूप काही सांगून जातं. रानटी गाढव म्हणजे काय? तर एक असा स्वभाव जो कोणाच्याही नियंत्रणात राहत नाही, जो बंडखोर आहे. आणि हे वर्णन कुठेतरी त्यांच्या हजारो वर्षांच्या इतिहासाची एक झलक दाखवतं, ज्यात त्यांनी मोठ्या मोठ्या साम्राज्यांना आव्हान दिलंय. आता इतिहासात थोडं पुढे येऊया, त्या एका घटनेकडे ज्याने या दोन संस्कृतींमधली दरी आणखीनच वाढवली आणि तिला एक धार्मिक वळण दिलं. ती घटना म्हणजे 7व्या शतकातलं अरब आक्रमण आणि त्यानंतर इस्लाम धर्मात पडलेली फूट. सगळं सुरू झालं पैगंबर मोहम्मद यांच्या निधनानंतर. त्यांच्यानंतर मुस्लिम समाजाचं नेतृत्व कोणी करायचं यावरून वाद पेटला. यातूनच दोन गट तयार झाले आणि मग घडली करबलाची ती दुःखद लढाई. या लढाईने ही दरी इतकी वाढवली की ती आजपर्यंत भरून निघालेली नाही. तर हा वाद फक्त धार्मिक नाही, तो राजकीय सुद्धा आहे की राज्य कोण करणार, अधिकार कोणाचा. सुन्नी मत, जे बहुतेक अरब देशांनी स्वीकारलं, आणि शिया मत, ज्याचा इराण आजचा सर्वात मोठा प्रतिनिधी आहे. हीच ती दरी आहे जी या संघर्षाला आजही खतपाणी घालते. ठीक आहे, आता फास्ट फॉरवर्ड करून थेट आजच्या जगात येऊया आणि बघूया की आज अरब राष्ट्र आणि इराण आपापली सत्ता कशी वापरतात. त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत आणि यातच या संघर्षाचं मूळ रहस्य दडलंय. अरब देशांची अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर एक मोठं दुकान, आणि या दुकानातलं सर्वात महागडं उत्पादन म्हणजे तेल. हा तेलाचा व्यापार सुरळीत चालावा यासाठी त्यांना शांतता आणि स्थिरता हवी आहे. कारण कोणताही संघर्ष झाला, सागरी मार्ग बंद झाले, तर त्यांचं हे दुकानच बंद पडेल. इराणकडे मात्र वेगळाच प्लॅन आहे. त्याची पहिली ताकद म्हणजे त्याचा भूगोल. चारी बाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेला असल्यामुळे तो एक नैसर्गिक किल्ला बनला आहे. दुसरी ताकद म्हणजे त्याचे हस्तक, जे त्याच्या वतीने युद्ध करतात. आणि तिसरी, सगळ्यात धोकादायक ताकद म्हणजे त्याची क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स. जणू काही प्राचीन काळातील धनुर्धरांचे आधुनिक बाणच. बरं, मग आपण इतिहास पाहिला, धार्मिक मतभेद पाहिले आणि आजची रणनीतीही पाहिली. ह्या सगळ्याला एकत्र जोडल्यावर आपल्याला त्या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळायला लागतं की अरब देश थेट संघर्ष का टाळतात. म्हणजे बघा, अरबांची ही जी शांतता आहे ना, ती काही त्यांची कमजोरी नाही. तो एक थंड डोक्याने केलेला सौदा आहे. त्यांना पक्क माहितीये की इराणशी युद्ध म्हणजे काय, म्हणजे स्वतःच्याच तेलविहिरींना आग लावण्यासारखं. आणि यामुळे त्यांचं संपूर्ण आर्थिक साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळू शकतं. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाही. एक असा दृष्टिकोन आहे जो या सगळ्या समीकरणाला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. काही प्राचीन ग्रंथांमध्ये आजच्या परिस्थितीबद्दल काही संकेत मिळतात असं म्हटलं जातं. बायबलमध्ये एका मोठ्या युद्धाचं वर्णन आहे आणि त्यात कोण कोण सहभागी होणार आहे याची एक यादी आहे. जेव्हा आपण ती यादी पाहतो तेव्हा त्यात एक नाव अगदी स्पष्टपणे दिसतं, पर्शिया,
म्हणजेच आजचा इराण. आता ही यादी नीट बघा. यात मध्यपूर्वेतील एक मोठी शक्ती दिसत नाहीये. कोण बरं असेल ती? जरा विचार करा. उत्तर आहे अरब राष्ट्र. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भविष्यवाणी सांगते की ते या युद्धात सहभागी होणार नाहीत. ते फक्त बाजूला उभा राहून प्रश्न विचारतील की तुम्ही इथे लूटमार करायला आला आहात का? त्यांची ही भूमिका आजच्या त्यांच्या धोरणाशी किती मिळतीजुळती आहे, नाही का? तर मग प्रश्न हाच उरतो की अरब देशांची आजची भूमिका ही केवळ एक हुशार आर्थिक रणनीती आहे की मग हजारो वर्षांपूर्वीच ठरवलेलं एक भविष्य आहे जे आज आपल्या डोळ्यांसमोर घडत आहे? याचं उत्तर कदाचित काळच देऊ शकेल.